काय वाटलं असं की आता नोकरीने आता व्यवसाय करायसाठी कशी झाली ती सुरुवात, काय होती ती मुवमेंट? मग इथे आल्यानंतर कसं आहे की मला पहिल्यापासून मी पूर्वी वडिलांना किंवा आमच्या काकांना म्हणत होतो की मला ह्या व्यवसायात प्रायव्हेटमध्ये काम करायचं आहे. त्यामुळे मला प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करायचं होतं. प्रायव्हेटमध्ये कशी कामं करतात काय, तिथल्या तशा लोकांच्या ओळखी करून घ्यायच्या होत्या. त्यामुळं मग मुंबईहून मला वाटतं त्यावेळी मला काहीतरी 18-20 हजार रुपये पगार होता. तो पगार सोडून मी इथं 500 रुपयावर एक महेंद्र चव्हाण आर्किटेक्ट होते, त्यांच्याकडे मी नोकरीला लागलो. आणि त्यांच्याकडे नोकरी लागल्यामुळं ह्या व्यवसायातल्या सगळ्या लोकांच्या ओळखी झाल्या. आणि माझे वडील शिक्षक असल्यामुळं कंगराळकर हे वडील माझे फेमस होते आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक असल्यामुळं नाव कंगराळकर हे फेमस होतं साताऱ्यामध्ये. त्यामुळं व्यवसायात जम बसवायला मला खूप काळ लागला नाही, मी लवकर जम बसला गेला. एक जो ट्रस्ट असतो आणि जी आपुलकी होती विद्यार्थ्यांत किंवा सरांचा मुलगा, मग त्यामुळं थोडंसं खूप लवकर आपल्याला ह्याच्यात व्यवसायात यश येतं.